नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. युवराजांचा भाजप प्रवेशानंतरचा वाढदिवस दणक्यात साजरा. माझ्या विरोधात लढायचंय तर वैभव नाईकांचं स्वागतच, नितेश राणेंचा टोला. आणि पालकमंत्री खासदारांचे टोलशी काय संबंध ते जाहीर करा, निलेश राणेंचं वैभव नाईकांना खुलं आव्हान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. दक्षिण भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक आणि मेडिटेशन गुरु श्री सत्यमामुनी स्वामीजी गोवा आणि कोकण भेटीसाठी आले. यावेळी गोव्यातील महनीय व्यक्तींनी त्यांची भेट घेत सत्यमामुनी स्वामीजींचं दर्शन घेतलं. दरम्यान गोवा दौऱ्यानंतर आता स्वामीजी शुक्रवारी कोकणात दाखल होणार आहे. या भेटीत ते गोवा आणि कोकणातील काही धार्मिक स्थळांना भेट देणार असून त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही व्यक्ती त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. आजच्या वाढत्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात मेडिटेशनच्या प्रसारानं तणावरहित जीवन जगण्याचा प्रसार करण्याच्या हेतूनं त्यांचा हा दौरा आहे. गुरुवारी सकाळपासूनच गोवा येथील महनीय व्यक्तींनी त्यांची भेट घेत संवाद साधलाय. यामध्ये गोवा सांस्कृतिक कला क्रीडा मंत्री गोविंद गावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांसह विविध महनीय व्यक्तींनी त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतला. यावेळी एक्सेल ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापक आणि MD बिंद्रा श्रीकुमार, चेअरमन डॉक्टर श्रीकुमार, संयोजक परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक संचालक प्राध्यापक राजाराम परब आदी उपस्थित होते. दरम्यान उद्या सकाळी गोवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे स्वामीजींची भेट घेणार असून 25 जूनला गोवा इथं होणाऱ्या मेडिटेशन बाबतच्या शिबिराबद्दल त्यांच्यात चर्चा होणार आहे. यानंतर त्यांचं कोकणात आगमन होणार असून हनुमान भक्त श्री सत्य मामुनी प्रसिद्ध संस्थानकालिक जागृत नरेंद्र डोंगर येथील हनुमंताचं दर्शन घेणार आहे. यावेळी बांदेकर कुटुंबीय त्यांचं सावंतवाडी नगरीत स्वागत करणार आहेत. यानंतर शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भोसले नॉलेज सिटीला भेट देणार आहेत. संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यावेळी स्वामीजींचं स्वागत करणार आहे. यानंतर सावंतवाडीच्या संस्थानकालीन राजवाड्यात त्यांचं आगमन होणार आहे. यावेळी राजघराणं उपस्थित असणार आहे. यानंतर कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह आणि दैनिक कोकण सातच्या प्रधान कार्यालयात स्वामींचं आगमन होणार आहे. या ठिकाणी त्यांची विशेष मुलाखत होणार असून यानंतर ते कुडाळ इथं रवाना होणार आहे. परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक राजाराम परब यांच्या निवासस्थानी त्यांचं आगमन होणार आहे. तर शनिवारी 4 जूनला कुडाळ इथं अंतर्नाद या विशेष कार्यक्रमात ते आशीर्वाद देणार असून कुडाळ येथील हॉटेल लेमन ग्रास इथं हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होतोय. यात कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ते आशीर्वाद देणार आहेत. यावेळी एक्सेल ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापक MD बिंद्रा, चेअरमन डॉक्टर श्रीकुमार, संयोजक परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक संचालक प्राध्यापक राजाराम परब उपस्थित असणार आहेत. तर या प्रसंगी स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक राजाराम परब यांनी केलंय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. टोल
टोलवरून केलेल्या आमदार वैभव नाईकांच्या टीकेला आमदार नितेश राणेंनी चांगलेच प्रत्युत्तर दिलाय, तर निवडणुकीवरून मोठं विधान केलंय. पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे. वैभव नाईकांना मी सांगेन, तुम्ही वागद्यामध्ये आपली पॅन्ट खराब करण्यापेक्षा तुमच्या कुडाळ मालवणमध्ये जे लोक तुमच्या नावाने बोंब मारतायत, रस्ते नसल्यामुळे, बंधारे बांधल्या नसल्यामुळे तिथे जे जरा जास्त तुमचं लक्ष असलं पाहिजे, त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तिथे 2024ला लढायचं नसेल, माझ्यासमोर यायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. एका बाजूनं खासदार विनायक राऊत टोलचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी धडपड करतायत, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे आमदार वैभव नाईक टोलला विरोध करतायत. त्यामुळे नौटंकी करणाऱ्या वैभव नाईकांनी अगोदर स्वतःच्या पक्षातील पालकमंत्री खासदारांचे टोलशी काय संबंध आहेत ते जाहीर करावेत, असं आव्हान माजी खासदार निलेश राणेंनी दिलंय. मागच्या काही दिवसापासून मुंबई गोवा महामार्ग 66 यावर टोल येणार अशी चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका आणि आमचा जो विरोध आहे, ज्या विषयांचा विरोध आहे, ती कंडिशन काय, भूमिका काय, हे सगळी लेखी स्वरूपामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना कळवलेली आहे की ते होईपर्यंत टोल सुरू करायचा विचारही करू नका. ही आमची भूमिका स्पष्ट BJPची त्यांना कळवली. पण शिवसेना नौटंकी करायची काही सोडत नाही. कुडाळ मालवणचा आमदार काल काही भाड्याची लोक घेऊन, झेंडे वगैरे घेऊन तिकडे काल टोलच्या जवळ बसला. आता हे करायचं कारण काय होतं मला माहित नाही, कारण का कोकण टोल सर्व्हिस LLP ही कंपनी आहे गीतेश विनायक राऊत आणि रुची विनायक राऊत, ही दोन्ही मुलं खासदार विनायक राऊतांची आणि इतर जे कोण दुसरे पार्टनर्स आहेत. कंपनी बनली कधी तर 12 एप्रिल 2021, 1 वर्ष झालं ही कंपनी म्हणून 1 वर्ष झालं. आता मला सांगा, खासदार एका मार्गाने टोल मिळवतोय किंवा धडपडतोय, दुसऱ्या बाजूने आमदाराला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण हा विरोध करतोय. ही कुठली भूमिका आहे, काय चाललंय? म्हणजे लोकांना काय एवढे मूर्ख समजतात? एका बाजूने खासदार टोलसाठी धडपडतो आणि दुसऱ्या बाजूला आमदार त्याच पक्षाचा विरोध करतो. आणि ह्याच कामासाठी, ह्या टोलच्या कामासाठी अजून एक व्यक्ती प्रयत्न करतोय किंवा त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. ते येणाऱ्या काही दिवसामध्ये मी जाहीर करीन. तो म्हणजे रत्नागिरीचा एक शिवसेनेचाच नेता, जो ठेकेदार सुद्धा आहे. त्याची भूमिका या टोलमध्ये काय ही येणाऱ्या काही दिवसामध्ये मी जाहीर करेन. पण आमदार नाईकने आम्हाला प्रश्न विचारायच्या अगोदर जर पटत असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना विचारावं आणि खासदार विनायक राऊत यांना विचारावं की आपले दोघांचे संबंध ह्या टोलच्या संदर्भात काय आहे, आपली भूमिका काय, आपण काय गुंतवणूक केली आहे का, आपल्या कुटुंबाने काय गुंतवणूक केली आहे का, आपली भूमिका काय, हे अगोदर आपल्याच पक्षातल्या पालकमंत्र्याला आणि खासदाराला जाहीर करायला सांग आणि मग आम्हाला प्रश्न विचार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी
आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. वैभव नाईक, तुमच्या आजूबाजूला गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना शांत करा, नाहीतर विधानसभेसाठी आणखीन एक उमेदवार तयार होईल, असा खोचक सल्ला आमदार नितेश राणेंनी दिलाय. पाहुयात काय म्हणाले पत्रकार परिषदेत नितेश राणे. जे बाशिंग बांधून बसले त्यांना पहिले शांत बसवावं, आजूबाजू जे बसतात ते, नाहीतर परत एक 7वा उमेदवार तयार होईल कणकवली विधानसभेसाठी. जे बाशिंग बांधून बसले त्यांना पहिले शांत बसवावं, आजूबाजू जे बसतात ते, नाहीतर परत एक 7वा उमेदवार तयार होईल कणकवली विधानसभेसाठी. जे बाशिंग बांधून बसले त्यांना पहिले शांत बसवावं, आजूबाजू जे बसतात ते, नाहीतर परत एक 7वा उमेदवार तयार होईल कणकवली विधानसभेसाठी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंढूर. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी सावंतवाडीचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या SPK महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DL भारमल, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट नकुल पारसेकर, ॲडव्होकेट परिमल नाईक, उदय नाईक, सुधीर आडेवरेकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी युवराजांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पाहुयात कसा झाला युवराजांचा शाही वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि मला एक 2च गोष्टी सांगायच्या आहेत. आई म्हणून कौतुक करण्यासारख्या आहेत, तर मला नेहमी वाटतं की हे सांगावं. जेव्हा लखाम क्रिकेट प्रॅक्टिसला दादरच्या स्टेडियमवर जात होते, त्यावेळी ते मी बघत होते की नेहमी असे सिंपल असं साध्या ह्याच्यातून बुटातनं जात होते. तर मी नेहमी विचारायची त्यांना, एवढे चांगले शूज असून तुम्ही हे सिंपल का घालता? आणि क्रिकेट ग्राउंडच्याकडनं खूप अगोदर उतरून जायचे ते त्यावेळीपासून मला म्हटलं की नाही मम्मी, मला सगळ्यांच्यात मिक्स व्हायचं आहे, तर मी तसंच माझं हे करणार आहे. ते त्यावेळीपासून आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आम्ही बेळगावला शिकायला होतो,
लखम सेंट पॉल्समध्ये होते. नेहमी आयदर रिक्षातनं मला वाटतं 7वीपर्यंत गेले, तर मग नंतर सायकलनी जायचे. 30-40 किलोमीटर आहे घर आमचं, 7 किलोमीटरवर 8 किलोमीटरवर. तर सकाळी प्रॅक्टिसला सायकलवरनं जायचे फ्रेंड्सबरोबर, परत यायचे, आंघोळ करायचे, परत जायचे आणि मग संध्याकाळी परत येऊन जायचे. असं 30-35 किलोमीटर सगळ्या फ्रेंड्सवर जात होते. असं कधी काय त्यांना हे केलं नाही. परत त्यांनी कॉलेजमध्ये पण गेलं तर कुणाला काहीही माहीत नव्हतं. आणि जेव्हा काही फ्रेंड्स अशीच पर्यटक म्हणून आलेले, तर ते म्हणले हा मुलगा आमच्या क्लासमध्ये होता. तर त्यांना त्यावेळी कळालं आणि मग ते लगेच, बाबा नव्हते त्यावेळी, ते लगेच येऊन मला भेटले. तर मला हे सगळं ऐकूनच मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. सिम्पल आणि अगदी आज्ञाधारी, म्हणजे काही असं रिस्पेक्टफुल टुवर्ड्स पेरेंट्स म्हणतात ते, टचवूड तसे राणी पण आहेत. काही चूक झाली तर येऊन सांगतील आय एम व्हेरी सॉरी अबाउट इट. खरं स्ट्रिक्ट आहे. काय करायचं असेल ते काम ते करतील, कमी बोलतील खरं काम करतील. तर आपण सगळे आलात ह्याच्याबद्दल मी खूप मला आनंद वाटतो आणि अशाच तुम्ही रिलेशन्स ठेवा, हे मला आनंदी जास्त आहे. आज इथं सगळे आले, धन्यवाद आहे की तुम्ही आला इथं. आज राजकीय काय विषय काय नाही, आज राजघराणं आणि आपण इथून आहे आणि तसंच एवढं विषय आहे. आणि पुढं जाऊन आपल्याला काम सगळे मिळूनच करायचं आहे आणि सगळे आपल्याला राहून जायचं आहे. आणि इथं नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षावर चांगलं कामं चालू करायचं आहे आणि सगळ्यांचं मदत लागेल. तसंच सगळेजण आपल्यावर राहून आणि आम्ही तुमच्यावर राहून सगळेजण आपण काम करून इथून पुढं असंच करू. धन्यवाद सगळे आले. म्हणजे कधी कधी आपण कसं ज्येष्ठ लोकांचं करतो त्याला आनंद होतो की या वयात पण आम्हाला लोक मानतात आणि आठवण करतात. परंतु जेव्हा असं कार्यक्रम होतोय की लोकच पुढे येतात आणि म्हणतात की आपण सादर करतो, तर त्याच्याबद्दली आम्हाला पण आभार मानलं पाहिजे. मानून मी असं म्हणतोय की आशीर्वाद असू दे त्याला. आज नाही पण 3-4 वर्षापासून कोविडपासून हे एका कारामध्ये गेलेत, हॉटेल बांधण्यामध्ये चालले, तर त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घातली आहे सगळ्यांनी. त्यांच्याबरोबर अनेक लोक पण काम करत आहेत, त्याच्याखाली मदत करत आहेत. त्यांच्याबद्दल धन्यवाद करतो. आणि त्याच्या दृष्टीने, त्याच्या पत्नीच्या दृष्टीने, राईसाठीच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट चालू आहे. हा नाही मोठा करत नाही आम्ही शेवटी इतकं आम्ही बघू शकतो त्या ह्याच्यामध्ये आम्ही करायला बघतोय. म्हणजे उद्या पर्सनल टच राहील म्हणून त्या दिशेने बघतोय आपण. शेवटी नंतर काय एक्सपेन्शन झाल्यावर मला वाटतं पण आम्हाला जर दुसरं राहायला लागेल, पुढं चालवायला कोणाला तरी प्रोफेशनल्सला देऊ शकतो. परंतु या 2-1 वर्षात आम्ही चालवायला बघतोय, स्वतः चालवणार आहेत ते. बाकी स्वतः शेफ आहेत दोघं आणि हॉटेल मॅनेजमेंटचं कोर्स केलेला आहे. त्या दृष्टिकोनाने त्यांचे विषय म्हणजे व्यवस्थित चालू शकतील ते, असं माझं म्हणणं आहे. त्यांच्या पाठीमागं श्री पाटेकरांचं, श्री रवलनाथचं आणि भवानी आमची देवीची त्यांचा आशीर्वाद असू दे. श्री सद्गुरू साठा महाराज आणि श्री परमशक्ती भारती महाराजांचं, परशुराम भारती महाराजांचं लक्षण त्यांच्यावर आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं असू दे दोघांच्यावर, की हे जे करायला चालले ते सफल होऊन त्यांचं नाव देशामध्ये, जगामध्ये टिकून येईल. अनेक असे घराणे पण आहेत आपल्या देशामध्ये बघितले, पण आपल्या मागे झालेलं नाही आहे. ते राजस्थानमध्ये पण झालेले आहेत लोक, पण तिथं काय ते भरमसाठ झाले. एवढं जण लोक पोचलेत तिथं की
कुठला गट आपल्याला समजत नाही, कोण आहे व्यक्ती तिथं. पण आपल्या इथं छोट्या भागामध्ये जेव्हा आपलं आता राज्य आहे महाराष्ट्र, हे पर्यटन आपलं कोकणचं भाग जास्तीत जास्त पर्यटकचा विषय हे त्याच्यामध्ये घातलेले आहेत त्याच्या की इथं जास्तीत जास्त पर्यटकाचं हवा आहे चालू राहिला आहे आणि त्या निमित्ताने हे हॉटेल काढणं प्लॉट जरूरी झालेलं आहे. शेवटी कसं असतं, परिसर एवढा मोठा असून देखभाल करायला पाहिजे. देखभाल झालं नाही तर ती इमारत आणि काय असं वस्तू असते ते सडून जातं. त्या निमित्ताने आम्ही हे चालू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे पर्यटक येण्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना लाभ होईल. पहिलं आपल्याकडे समुद्र आहे, तिथं पण चालूच आहेत, पण ते पण मोठ्या प्रमाणात झाले, ते छोटे छोटे आहेत. खरंच मी कौतुक करतोय का ते छोटे असून तर त्यांचं स्वतःचं त्याच्यावर लक्ष असतं, त्यामुळे लोक प्रेमाने तिथे येतात. काय माहीत होतं, तेच गेस्ट एकदा आले आणि तुम्ही व्यवस्थित त्यांना बघून घेतलं तर परत परत येण्याचं शक्य आहे, येणारच ते. त्यानिमित्ताने गोवा भरलेले गेलेले आपलं आता आमचं चान्स आहे आणि तो आपण व्यवस्थित केला पाहिजे. कोणाला पर्यटकाला नाराज नाही झाला पाहिजे. होतात थोडे, त्याला नाराजी मग त्याला कसं वागवायचं, आपण कसं वागवायचं त्यांच्याबरोबर हे अगदी मुख्य आहे. आपलं वागणं त्याच्यावर राग काढायचं नाही का. शेवटी ते पर्यटक आहेत, ते इथं राहायला आले आणि आमच्या गावात आले आणि आपण पाहुणे म्हणून आपण बघतो त्याला, पाहुणे म्हणूनच त्याला बघायला लागतो. परत मी जेवढ केलेली आभारी आहे सगळे. आपण उपस्थित आहेत, शांततेत बसला आहे तुम्ही वाटतं आणि परत मी लखनराजेला शुभेच्छा देतो आमच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने. नमस्कार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंढूर. नरेंद्र मोदी हे देशासाठी 24 तास काम करणारे पंतप्रधान असल्याचं कौतुक आमदार नितेश राणेंनी केलं. पाहूया. आपल्या देशाला देशासाठी 24 तास काम करणारे पंतप्रधान मिळालेले आहेत. स्वतःचा विचार न करता माझा देश हा पुढे गेला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, ताकदवर राहिला पाहिजे आणि माझ्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी असेल त्याची गय केली जाणार नाही, अशी भूमिका मोदी सरकार किंवा मोदी साहेबांच्या माध्यमातून अतिशय प्रभावी पद्धतीने घेतलेली आहे. म्हणून गेली 8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणचे असंच विश्लेषण मोदी सरकारचं करण्यात येईल, एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगेन. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी
आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आमदार नितेश राणेंनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत काय म्हणालेत नितेश राणे पाहूया. लक्षात घ्या, संजय राऊत कधी काश्मीरमध्ये गेले, कधी तिकडची परिस्थिती पाहिली. संजय राऊतांना आपल्या खासदारकीच्या शिवाय देशाचं, राज्याचं किंवा शिवसेनेचं काही पडलं आहे का? दुसऱ्यांची लोमतेगिरी करून जे स्वतः अस्तित्व त्यांचं असल्यामुळे त्यांना काश्मीरमध्ये वर्षानुवर्ष जो न फडकणारा जो तिरंगा आहे, जो आज मोदी साहेबांमुळे फडकतोय अभिमानाने, हे अगर त्यांना दिसत नसेल तर त्यांनी आपल्या डोळ्याची तपास करावा, एवढंच या निमित्ताने सांगतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. कणकवलीतील पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणेंना वाढत्या महागाईवर प्रश्न विचारण्यात आला. यावर नितेश राणे काय म्हणाले पाहूया. महागाईचा भडका जो वारंवार जी काही टीका होते आहे, आज तुम्ही फार बारकाईने अगर पाहिलं तर जगामध्ये जी काही एकंदरीत परिस्थिती आहे, त्या परिस्थितीच्या अनुसार आपल्या इकडे असलेली आर्थिक परिस्थिती तशी आटोक्यात आहे. पेट्रोल डिझेलचे दर किती मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून हल्लीमध्येच कमी करण्यात आले. कालच बातमी आली की आपल्या राज्याला GST पण जो 14,000चे GST होतं ते पण परत करण्यात आलं. माझं म्हणणं आहे की करोना नंतरचा जो काळ आहे तो हळूहळू आपला देश स्थिरवतोय. थोडा आपण संयम बाळगला तर मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आणि चीनला पण आपला देश मागे ठेवून एक आर्थिक सक्षम असलेला देश म्हणून भारत देशाची ओळख असेल. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला नुकतीच 8 वर्ष पूर्ण झाली. या काळात नेमकी कोणती कामं झाली याची यादीच आमदार नितेश राणेंनी वाचली. शिवाय विरोधकांवर यावरून निशाणाही साधला. पाहुयात कणकवलीतील पत्रकार परिषदेत नितेश राणे काय म्हणाले. मोदी साहेबांच्या केंद्र सरकारचे 8 वर्ष यशस्वी पद्धतीने देश एक महासत्ताच्या दिशेने जो वाटचाल करत आहे त्याबद्दल विस्तृत माहिती देणं, जेणेकरून आपला देश 2014 पासून ते 2022 पर्यंत आपल्या देशामध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, आपल्या देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने जी गतिमान अशी वाटचाल सुरू आहे, त्या वाटचालीबद्दल
माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचावी या हेतूने ही पत्रकार परिषद घेतली गेलेली आहे. गेली 8 वर्ष मोदी साहेब भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या देशामध्ये असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. प्रामुख्याने ह्या 8 वर्षाचं विश्लेषण करण्याची संधी मिळाली तर 8 वर्ष सेवेचे, सुशासनाचे आणि गरीब कल्याणाचे 8 वर्ष अशी ओळख या 8 वर्षाच्या कालावधीची आपण करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2014 अगोदर आपल्या देशाची ओळख देशामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या स्कॅमच्या निमित्ताने व्हायची. मग 2G स्कॅम असो, कॉमनवेल्थ स्कॅम असो, मोठ्या प्रमाणामध्ये जे काही भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये व्हायचा, त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा देश पातळीवर आणि जगासमोर मलिन झालेली होती, खराब झालेली होती. भारत देश एक भ्रष्टाचार करणाऱ्यांचा देश आहे अशी ओळख काँग्रेस सरकाराच्या अंतर्गत चालणाऱ्या UPA 1 आणि 2 या सरकारांनी आपल्या देशाची करून ठेवलेली. पण 2014 नंतर मोदी साहेबांनी ह्या देशाचे सूत्र हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, ज्याच्यामुळे आज आपल्या भारत देशाची ओळख जगामध्ये एक विकसित देश, सामान्य नागरिकाला ताकद देणारा देश आणि जगाला ज्या जे देश संकटात आहेत त्या देशांना वाचवणारा एक प्रगतशील देश अशी ओळख आपल्या भारताची झालेली आहे. मग ती श्रीलंकाला मदत असो, संकटामध्ये असलेला बांगलादेशाचा मदत असो, नेपाळला मदत असो, असंख्य उदाहरणं आहेत जिथे आपल्या देशाने आजूबाजूच्या संकटामध्ये असलेल्या देशांना मदतीची भूमिका घेतली आणि संकटाच्या बाहेर काढलेले आहेत. प्रामुख्याने कोरोनाच्या कालावधीमध्ये जिथे अमेरिकेसारखे देश, चीनसारखे देश ज्यांना आपण महासत्ता म्हणून ओळखतो, त्या देशांमध्ये लोकसंख्या अनुसार अगर आपण बारकाईने अभ्यास केला तो लोकसंख्या अनुसार आपल्या देशाबरोबर अगर तुलना केली तर आपल्या देशाने फार प्रभावी पद्धतीने कोरोनाची महामारी सांभाळलेली आहे, नियंत्रणात ठेवलेली आहे. हे चित्र आपल्या नजरेसमोर येईल. आपल्या देशाने जे मेक इन इंडियाच्या अंतर्गत जे वॅक्सिन तयार केले ते फक्त आपल्या भारतीयांना नाही पण आजूबाजूच्या देशांपर्यंत पण कोरोनाची आपली वॅक्सिन पोचलेली आहे आणि असंख्य लोकांचं आयुष्य वाचवलेलं आहे. कोरोनाच्या त्या महामारीमध्ये पण
जेव्हा लोकांचे व्यवसाय धंदे बंद पडले, 2 वेळाचं जेवण जेवायचं कसं, हा प्रश्न जेव्हा सामान्य नागरिकांसमोर येत होता, त्या परिस्थितीमध्ये पण मोदी सरकारने गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 80 कोटी जनतेला अन्नधान्याचा मोफत पुरवठा केलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे 2,000चे टप्पे देऊन त्यांच्या थेट अकाउंटमध्ये जमा करून खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम आमच्या केंद्र सरकारने करोनाच्या पण महामारीमध्ये केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे आयुष्यमान भारत ही जी काही महत्वाची योजना आहे, त्या योजनेअंतर्गत 5 लाखाखालती असलेले जे रुग्ण आहेत किंवा जे आजार होऊ शकतात, त्या सगळ्यांना मोफत उपचार आयुष्यमान भारतच्या माध्यमातून दिलेले आहेत. पंतप्रधान आवास योजना शहरी भागामध्ये 1,22,00,000 घरांना मंजुरी दिलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये 2,03,00,000 घरांना मंजुरी दिलेल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11 कोटी स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहेत. हर घर नल से जल योजनेत 6.2 कोटी घरात नळ कनेक्शन दिलेले आहेत. पंतप्रधान स्वनिधी योजनेत 29 लाख फेरीवाल्यांना कर्ज वाटप झालेलं आहे. असे असंख्य महत्वाची कामं, म्हणजे मी बोलायला लागलो तर आजचा दिवस कमी पडेल. जेवढी कामं गेली 8 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सामान्य जनतेला मदत करण्यासाठी, ताकद देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत. आपल्या परराष्ट्र धोरणामुळे जग आपल्या देशाला कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे, भारताचं स्थान म्हणजे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये भारताची आज भूमिका ही अतिशय महत्वाची झालेली आहे. जगभरातले जे नेतृत्व त्या देशाचे करतात, त्या सगळ्या लोकांनी पंतप्रधान मोदी साहेबांकडून या दोन्ही देशामध्ये समेट घडवणं, शांतता प्रस्थापित करणं, ही अपेक्षा मोदी साहेबांकडे व्यक्त केलेली आहे. म्हणजे विचार करा, आपले पंतप्रधान जागतिक पातळीवर आपल्या देशाचं स्थान हे कुठे घेऊन गेलेले आहेत, याचं उत्तम उदाहरणच आजची जगातली परिस्थिती आहे. ईशान्य भारत असेल किंवा सांस्कृतिक वारशाचे जतन असेल, सगळ्याच बाबतीमध्ये जे काँग्रेसने एवढ्या वर्ष सत्तेमध्ये असताना करू शकले नाहीत, त्या सगळ्या गोष्टी मोदी साहेबांच्या माध्यमातून या 8 वर्षामध्ये मोदी साहेबांनी करून दाखवलेले आहेत. ऐतिहासिक निर्णय या 8 वर्षामध्ये
राम मंदिराचा जो वर्षानुवर्ष विषय प्रलंबित होता, भारतीय जनता पक्षाच्यावर नेहमी टीका व्हायची, मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे, असे आमचे विरोधक सातत्याने आमच्यावर टीका करायचे. पण देशामध्ये शांतता प्रस्थापित करून आज राम मंदिरचं काम दिवस रात्र सुरू आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये देशवासियांसाठी राम मंदिर हे अयोध्यामध्ये दर्शन घेण्यासाठी लोकांसमोर सुरू होणार आहे. 370 सारखा एक महत्वाचा कायदा देशामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्था ची अडचण न करता 370 सारखा ऐतिहासिक कायदा मोदी सरकारने माननीय अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली आणून दाखवलेला आहे. मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यामध्ये मोदी सरकारने ट्रिपल तलाक सारखा एक महत्वाचा निर्णय घेऊन दाखवलेला आहे. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा कुठल्याही देशाच्या प्रतिमेवर आणि देशाच्या अस्मितेवर या कोणीही वाकड्या नजरेने पाहत असेल तर मोदी सरकारने जसा तसं उत्तर देणं हीच मोदी सरकारची भूमिका राहिलेली आहे. हे सगळे जे निर्णय आहेत ते गेली 8 वर्षामध्ये मोदी सरकारने घेऊन दाखवलेले आहेत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंढूर. वैभव नाईक हे शासनाच्या निधीवर डल्ला मारून स्वतःचं पोट भरणारे आमदार आहेत, अशी टीका भाजपच्या संतोष कानडे यांनी केली आहे. स्वतःला कार्यसम्राट समजणारे मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक हे नेहमी राणेसाहेबांवरती टीका करत असतात. वेगवेगळ्या टीका करत असताना त्यांनी आज जे ते आमदार म्हणून या ठिकाणी पद घेऊन मिरवत आहेत, या पदाचा त्यांनी सरळ सरळ गैरवापर केलेला आहे. शासनाचा निधी त्यांनी आपल्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये हळवल गावामध्ये सर्वे नंबर 71 व 72 यामध्ये त्यांनी प्लॉटिंग करून डेव्हलप करण्यासाठी ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाचा जवळजवळ 80 लाखाचा निधी त्यांनी ते आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये खर्च केलेला आहे. यामध्ये कोणतीही परवानगी न घेता, त्यामध्ये जनहिताचा कोणताही प्रश्न नसताना कोणत्याही लोकांना याचा फायदा होणार नाही. फक्त तो फायदा नाईक आणि नाईक कंपनीला होणार आहे. आणि त्यांनी शासनाचा निधी आणून या ठिकाणी निविदा प्रक्रिया केलेल्या आहे. पहिला निधी आणला, नंतर जे प्रोसिजर असेल, कागदपत्र जी करावी लागतात ती नंतर कागदपत्र चालत, कारण ते आमदार आहेत. फक्त सामान्य माणसाला अट अशी आहे की पहिले कागदपत्र करा आणि नंतर निधी मिळवा.
पण हे आमदार असल्या कारणाने, हे लोकप्रतिनिधी असल्या कारणाने, यांचं सरकार असल्या कारणाने यांनी पहिला निधी आणला आणि आता त्याची प्रोसिजर सुरू आहे आणि हा सरळ सरळ लोकांना फसवण्याचा धंदा या आमदार नाईकांनी केलेला आहे. याबद्दल भारतीय जनता पार्टी आम्ही त्याचा निषेध तर करतच आहोत, पण आम्ही या संदर्भात महाराष्ट्राचे अर्थमंत्री कार्यालयातील सेक्रेटरी असतील, सचिव असतील, आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, सन्मान्य पालकमंत्री असतील, या सर्वांना लेखी पत्राद्वारे आम्ही हे निवेदन देणार आहोत. येत्या 10 दिवसामध्ये या जो निधीचा गैरवापर झालेला आहे तो निधी जर त्यांनी थांबवला नसेल तर 10 दिवसानंतर भारतीय जनता पार्टी कणकवली याबद्दल जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल करणार आहोत. परंतु जन आक्रोश आंदोलनही आम्ही करणार आहोत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी. हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. कुडाळ इथं 11वीची नवीन बॅच 5 जून 2022 पासून. आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. ईडीची नोटीस आता काँग्रेसच्या महत्वाच्या नेते असलेल्या गांधी घराण्यातच गेली आहे. यावरून वातावरण तापलेलं असताना सिंधुदुर्ग काँग्रेसनंही भाजपवर हल्लाबोल केलाय. पाहुयात पत्रकार परिषदेत काय म्हणाले काँग्रेस नेते. काल आमच्या नेत्या सन्माननीय सोनिया गांधी आणि सन्माननीय राहुल गांधी यांना केंद्र सरकारच्या आदेशानेच म्हणावं लागेल, ज्या काही ईडीच्या नोटिसा देण्यात आल्या त्या ईडीच्या नोटिसांचा, ईडीचा आणि केंद्र सरकारचा प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही निषेध करतो. तसेच ज्या काँग्रेसने किंवा सोनिया गांधी घराण्याने इंग्रजांसमोर झुकल्या नाहीत, त्या ईडी समोर झुकणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. आणि या ईडीच्या नोटिसा देऊन फक्त केंद्र सरकार आपले दडपशाहीचं राजकारण या ठिकाणी चालू ठेवतंय. कारण वेळोवेळी सन्माननीय राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या विरोधात जे काही सरकार चाललं आहे त्याच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम सन्माननीय राहुल गांधींनी केलं आणि त्याचाच राग धरून सन्माननीय मोदी सरकार हे त्यांच्यावर ईडीच्या नोटिसा दाखवून दडपशाहीचं काम करत आहे. जर मला एवढं त्या ठिकाणी सांगावं लागेल की खरोखरच भारतीय जनता पक्षामधील खासदार किंवा आमदार असतील ते सगळेच पारदर्शक आहेत का, किंवा त्यांच्या किती जणांच्या चौकशी झाल्या याचाही केंद्र सरकारने जनतेला हिशोब द्यावा. कारण ईडीच्या नोटिसा दाखवायच्या आणि ते आपल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ईडीच्या फाईल बंद करायच्या, हेच काम गेली 8 वर्ष केंद्र सरकार करत आहे आणि याचं पूर्ण उत्तर सर्वसामान्य जनता योग्य वेळी देईल असं या ठिकाणी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा मी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आणि देवगड तालुका काँग्रेसच्या वतीने या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सावंतवाडीचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांचा वाढदिवस कोलगाव ग्रामपंचायतीतही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी युवराजांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, कोलगावचे सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विविध कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचं या ठिकाणी आमच्या पुलगावमध्ये या ठिकाणी आगमन झालं आहे. मी सर्वप्रथम आमच्या गावाच्या वतीने सर्व पुलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आता थोड्याच दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहीत असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि या पक्षप्रवेशाने आमच्यासारख्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना असेल, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक उमेद, एक प्रेरणा मिळालेली आहे, जेणेकरून राजेसाहेबांनी आमच्या पक्षामध्ये या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आपल्याला बळकटी मिळालेली आहे. मी आपल्या सर्व पुलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी एक छोटीशी आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातर्फे आम्ही एक छोटीशी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसा दिवशी मी जिल्हा परिषद मतदारसंघातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि एक जिल्हा परिषद मतदारसंघातर्फे एक छोटीशी भेट आणलेली आहे की मी महेशजी सारंग यांना विनंती करतो की ते त्यांना प्रदान करावे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. युवराजांचा भाजप प्रवेशानंतरचा वाढदिवस दणक्यात साजरा. माझ्या विरोधात लढायचंय तर वैभव नाईकांचं स्वागतच, नितेश राणेंचा टोला. आणि पालकमंत्री खासदारांचे टोलशी काय संबंध ते जाहीर करा, निलेश राणेंचं वैभव नाईकांना खुलं आव्हान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूयात सविस्तर बातम्या.